आज खूपच कामं पडलेली आहेत, कारण आज थोडं घरी आहे, त्याच्यामुळे थोडंसं कामं खूप दिवसाची पेंडिंग होती, ती कामं करायची आहेत. आणि चला असंच थोडंसं मी केस वरती बांधून घेते आहे, कारण आज काही टाईम नाही आहे मला जास्त. तर थोडंसं असं स्लाइटली थोडंसं मेकअप नाहीच म्हटलं तरी चालेल, थोडंसं असंच पावडर वगैरे लावून थोडंसं आपल्यासाठी वेळ दिला पाहिजे. तसंच कायचं थोडंसं मी मला स्वतःसाठी वेळ दिला. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप सगळेच मस्त असणार. खूप दिवस झाले बोलली पायातलं घालेन पण मला काही टाईम मिळाला नाही. तर हे मी पायातलं ना, गोव्याला जेव्हा मी गेली होती ना, तेव्हा मी तिकडून आणलं होतं आणि खूप दिवस तसंच कपाटमध्ये पडलं होतं. तर आज मी थोडंसं साफसफाईला काढलं होतं सगळं कपाट, तर त्याच्यामध्ये मला मिळालं, म्हणून म्हटलं चला थोडंसं पायात घालून घेऊया. तर तेही खूप छान दिसतं आहे माझ्या पायामध्ये. आज पडदे उघडले आणि बाहेर बघितलं तर थोडंसं ऊन कमी वाटलं मला, जसं की पावसाला थोडंसं आभाळ येतं तसं वाटलं. तर आज माझी बेडशीट चेंज करायची होती, म्हणून मी थोडं काढलं. हे मी एक कवर घेतलं होतं, तर हे गादीसाठी खूप बेस्ट कवर आहे आणि हे तुम्हाला इझिली मार्केटमध्ये मिळेल. हे मी 300 रुपीजमध्ये घेतलं होतं, पण त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे की आपली गादी आहे ना, ती फाटत नाही आणि कवरही एकदम परफेक्टमध्ये बसतं. आणि त्याच्यावरती चादर घालायला गेलं ना, तर चादर ही एकदम बरोबर बसते आणि सारखी चादर त्याच्यामधून बाहेर येत नाही. तर खूप असं छान हे कवर आहे. आणि तर आता मला बेडशीट ही घालून घेते, कारण मी चेंज केली नव्हती बेडशीट, तर आज चेंज करायला टाईम मिळाला. आणि साफसफाईलाही आज मुहूर्त भेटला आहे, तर म्हटलं आज थोडीशी साफसफाई करून घेऊया. मला रोजच्या रोज साफसफाई करायला जमत नाही, म्हणून मी हप्त्यातून एकदा म्हणजे पूर्ण बेड वगैरे पुसून वगैरे घेते. तर रोजच्या रोज केलं तर खूपच चांगलं राहतात वस्तू, पण तेवढा वेळ मला मिळत नाही, त्याच्यामुळे हप्त्याचा एक दिवस मी साफसफाईसाठी काढला आहे. तर हा आहे माझा बेडरूम. मी बेडरूम तुम्हाला दाखवला नव्हता, म्हणजे पहिला स्टार्टिंगला दाखवला होता, पण मी त्याच्यामध्ये थोडंसं चेंजेस केलं आहे. तर ते तुम्हाला मी आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवते, कारण ज्या तुम्ही वेली बघता आहेत माझ्या बेडरूममध्ये, त्या आर्टिफिशियल आहेत वेली. आणि ह्या मी ऑनलाईन शॉप केल्या होत्या, तेव्हा मला खूप स्वस्त मिळाल्या होत्या. तर मला एक वेल 28 रुपीजला मिळत होती आणि त्याच मी आता परत शॉप करायला गेली, तेच मला आता एक वेल 57 रुपीजला मिळते आहे, कारण खूप चांगल्या वेली आल्या होत्या, म्हणून मला अजून घ्यायचं मन झालं. तर हे समोर बघताय तुम्ही, तेही मी ऑनलाईनच शॉप केलं, तेही बघायला खूप बरं वाटतं. आणि ही लाईटिंग पण मी ऑनलाईनच शॉपिंग केली आहे, कारण आणि हे सगळं मॅशो आणि फ्लिपकार्टवरूनच मी शॉपिंग केलेलं आहे. अशी केली मी माझ्या बेडरूमशी सजावट. कशी वाटली तुम्हाला? छोटं मोठंसं असं काय ना काय आणून आपण थोडंसं बेडरूम वगैरे सजवलं तर खूप छान वाटतं. आणि हा माझा माऊ मध्ये मध्ये नाचत होता खूप वेळा, म्हणून त्याला पकडलं आणि टेडीवेअरच्या इथे बसवलं. तर तसंच मी इकडे हॉलमध्ये पण लावलं आहे. आणि ही छोटी झाडं बघता आहेत ना, ती पण मी ऑनलाईन शॉप केली होती. तेव्हा मला त्याला घेऊन भरपूर दिवस झाले मला, आणि ती मला 35 रुपीजला एक पडलं. ती तेवढ्याच किमतीमध्ये आत्ताही आहेत अवेलेबल. आणि बाहेरही मी थोड्याशा वेली लावल्या आहेत. आणि छोटं मोठंसं असं काय ना काय आणून मी माझ्या घराला सजवते, कारण प्रत्येकाला आपलं घर हे सुंदर दिसावं असं सगळ्यांना वाटतं.
साफसफाईची कामं घेतली की लवकर काय आटपत नाही, कारण पूर्ण घराची साफसफाई करायला घेतली तर खूप टाईम जातो. तुम्ही घड्याळामध्ये बघितलं असेल किती वाजले आहेत ते. तरी माझी कामं आटपली नाहीत. मॉर्निंगपासून कामं करते आहे. तरी छोटं मोठं काय ना काय परत दिसतं आणि ते परत आपण साफ करायला जातो. तर घरातली ही साफसफाई ही लवकर संपत नाही. आणि अजून माझं जेवणही बाकी आहे. मी जेवणही काहीच केलेलं नाही आहे अजून. साफसफाईच्या मागेच पळते आहे सकाळपासून. बघूया आपली साफसफाई कधी आटपते ते. आणि आटपल्यानंतर मी चिकन बनवण्याचा प्लॅन केला आहे. तर आज कोकणी पद्धतीने चिकन आणि वडे बनवणार आहे मी. तर त्याची ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर हा माझा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. आणि रोजच्यासारखंच नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर चला आता झाडू मारून घेऊया. म्हणजे ऑलमोस्ट माझी सगळी साफसफाई झालेली आहे. आणि झाडू लावून झाला की लगेचच आपण किचनमध्ये घुसणार आहोत. तर चला साफसफाई झाली, आता चालू झालं आहे आपलं किचनचं काम. तर चिकन आणलं आहे मी. आणि चिकन मी 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतलं आहे. आणि तर आता त्याला मी थोडं चिकन मी ग्रेव्ही करणार आहे आणि अर्धं चिकन मी संध्याकाळसाठी फ्राय करणार आहे. कारण खूप दिवस झालं मी फ्राय चिकन केलं नव्हतं. तर म्हटलं आज करून घेऊया फ्राय चिकन पण. तर हा बघा माझा माऊ बघा, त्याला चिकन मी घालते तर खातो आहे आणि परत वरती चढतो आहे. परत मी घालते तर परत खाऊन तो परत वरती येतो आहे. तर हेच त्याचं चालू आहे. कारण माझ्या माऊला मच्छी आवडत नाही. कारण मी कधी मच्छी आणली ना तर तो मच्छी खात नाही जरा पण. त्याला चिकनच आवडतं फक्त. वाटपासाठी मी घेतला आहे खोबरं, लसूण, आलं, टमॅटो, कोथिंबीर आणि कांदा. तर टमॅटो तुम्हाला आवडत असेल तर घेऊ शकता. पण मला टमॅटो आवडतो आणि त्याच्यामुळे काय होतं थोडंसं ग्रेव्ही थिकनेस पण होते आणि थोडंसं खायलाही टेस्ट चांगली लागते, म्हणून मी टमॅटो टाकते. तर नाही टाकायचं असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. तर कांदा आणि बाकीच्या सर्व खोबरं वगैरे आहे ते सगळं तुम्ही तव्यावरती भाजून घ्या. आणि टमाटोही भाजून घ्या, म्हणजे कसं आपलं जे वाटप असतं ना ते आपल्याला कच्चं नाही वाटत. तर चांगलं एकदम भाजून घ्यायचं. याच्यामध्ये तुम्ही अख्खे मसालेही टाकू शकता. म्हणजे धणे वगैरे जे असतात तेही टाकू शकता. पण माझ्याकडे धण्याची पावडर वगैरे आहे आणि मसाले आहेत, त्याच्यामुळे मी अख्खे मसाले ह्याच्यामध्ये टाकलेले नाही आहेत. इकडे मी वड्यासाठी पाणी ठेवलं आहे. तर तुम्ही अंदाजे पाणी ठेवू शकता. याच्यामध्ये काय असं गरज नाही आहे की तेवढंच प्रमाणामध्ये पाणी पाहिजे. याच्यामध्ये पाव चमचा हळद, काळा मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि थोडं बॉईल व्हायला ठेवून देऊया. आणि माझ्या माऊला मी चिकन घालत आहे, कारण त्याने माझ्या प्लेटमधून एक मोठा असा पीस उचलला आहे. आणि बघा खाण्यासाठी किती वरखाली चालू आहे त्याचं. तोंडातून पीस काढला तर एकदम घुर 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 असा आवाज काढत आहे, जसं त्याच्या तोंडातला घास ओढूनच घेत आहे. असा हा आहे आमचा माऊ. तोपर्यंत इकडे पाणीही गरम झालं आहे आणि त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकत आहे. जेवढं आपण तांदळाचं पीठ घेणार ना तेवढंच गव्हाचंही पीठ घ्यायचं. म्हणजे मी इकडे 2 चमचे जर समजा तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तर तिकडे 2 चमचे गव्हाचंही पीठ टाकायचं आहे. तर हे पीठ मळायचं असतं, पण गरम आहे खूप, त्याच्यामुळे मी चमच्यानेच थोडंसं त्याला मिक्स करते आहे. म्हणजे मग आपलं थोडं पीठ मळताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. तर हे सगळं दोन्ही पीठं एकत्र करून त्याला पूर्ण मिक्स करून 10 मिनटासाठी आपण झाकण मारून ठेवायचं. आणि पीठ थंड झालं की आपण ते मळून घेऊया.
तोपर्यंत आपल्या इकडे वाटप ही थंड झालेलं आहे आणि आता मिक्सरमध्ये टाकून आपण त्याला वाटून घेऊया, कारण गरम गरम वाटप वाटून घेऊ नका, मिक्सरच्या भांड्यामध्ये खूपच गरम होतं। आणि वरून टाकली आहे आपण भरपूरशी कोथिंबीर। कोथिंबीर टाकल्याने आपल्याला खूप चांगला वास येतो आणि खाण्यासाठी हे चिकन खूप चांगलं लागतं। इकडे मी चिकनला दही लावून घेत आहे आणि हे जे तुम्ही दही बघता आहे ते मी घरी बनवते दही, आणि खूप छान असं दही बनतं। थोडंसं जेव्हा थंडीचा टाईम असतो तेव्हा थोडंसं बिघडतं कधीतरी, पण आता उन्हाळ्यामध्ये दही 4 ते 5 तासामध्ये मस्त एकदम घट्ट बनून जातं। तर आता ह्या दोन्ही चिकनमध्ये मी मसाले टाकून घेत आहे आणि त्याला थोडं मॅरिनेट करून ठेवते थोड्या वेळासाठी। तर ह्याच्यामध्ये मी दोन्ही चिकनमध्ये थोडं सगळ्यातले मसाले टाकते आहे, म्हणजे जसं आपला लाल मसाला आणि धनिया पावडर, मिरची पावडर वगैरे सगळं, काळा मसाला, गोडा मसाला, असे सगळे मसाले मी मिक्स करून लावून घेतलं आहे। तर हे फ्राय चिकन मला संध्याकाळी करायचं आहे, तर त्यालाही मी मॅरिनेट करून ठेवते आहे आता। तर त्याच्यासाठी मी सुहानाचा बार्बेक्यू मसाला लावला आहे, म्हणजे तंदुरी मसालाच आहे। तर त्यालाही मी मिक्स करून आता फ्रीजमध्ये मॅरिनेटसाठी ठेवणार आहे। तर इकडे मी कोकणी पद्धतीने आता चिकनचा रस्सा बनवत आहे। तर त्याच्यासाठी मी कढई ठेवली आहे, कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि तेल गरम झालं आहे आता। तर त्याच्यामध्ये मी हे मसाले सगळे टाकणार आहे, जसं की काळा मसाला आहे, हळदी पावडर, धनिया पावडर, लाल मिरची पावडर आहे आणि गोडा मसाला आहे, काळा मसाला आहे। तर हे सगळे मिक्स, म्हणजे मी सगळे एक चमचा मी सगळे मसाले घेतले आहेत। जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तिखट मसाला एक्स्ट्राही घेऊ शकता। आणि आता त्याच्यामध्ये मी टाकलं आहे कांदा खोबऱ्याचं जे वाटप आपण वाटलं होतं भाजून, ते मी आता फोडणीवरतीच टाकलं आहे। फोडणीवरती टाकलं की ते चांगलं भाजून निघतं आणि आपल्या चिकनलाही खूप चांगला स्वाद येतो। तर हे वाटप थोडंसं ढवळत राहायचं आणि थोडंसं 5 मिनटं आपण त्याला ढवळून शिजू द्यायचं। तर इकडे चांगलाच एकदम फोडणीचा दणका बसलेला आहे आणि मला शिंकही आलेली आहे। तर खूप छान असा छान अशी फोडणी बसली आहे माझी। तर आता मसाला चांगला भाजलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते टाकून घेऊया आणि छानपैकी असं ढवळून घेऊया। आणि आता मसाल्याच्या भांड्यामध्येच मी पाणी टाकलं आहे आणि पाणी टाकून, मसाला होता त्याच्यामध्ये, आणि पाणी टाकून आपण झाकण मारून चिकन ठेवणार आहे। पण त्याच्याआधी मीठही टाकायचं आहे। गरमी ही खूपच पडली आहे, कारण किचनमध्ये जरी ॲडजस्ट फॅन लावला तरी पण कसं थोडं गरमी तर होतेच होते, आणि प्लस गडबड बघत असाल तुम्ही माझी की पूर्ण हे ठेवायचं आहे ते ठेवायचं आहे, सगळी गडबड ही खूप असते जेवण करताना, कारण खूप वाजले आहेत आता आणि भूक पण खूप लागली आहे। तर आता टाकून घेऊया आपण चवीपुरतं मीठ। तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी पण टाकलं आहे, मीठही टाकलं आहे आणि आता झाकण मारून आपण त्याला शिजण्यासाठी ठेवूया, कारण चिकनला आपण खूप वेळ शिजवून घ्यावं लागतं, कारण हे मांस आहे एक प्रकारचं, तर त्याच्यामुळे आपल्याला ह्याला खूप असं नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं, म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही। इकडे माझं पीठही थंड झालेलं आहे आणि त्याला मी आता मळून घेते आहे। तर जसं आपण चपातीला आटा लावतो, म्हणजे चपातीचं पीठ जसं आपण मळून ठेवतो तसंच हे मळून घ्यायचं आहे, पण थोडंसं पातळ करायचं, म्हणजे आपल्याला वडे थापायचे असतात, वडे आपल्याला हाताने थापायचे असतात, म्हणून थोडंसं पीठ पातळ करून घ्यायचं, म्हणजे आपले वडेही पटपट थापतात। पीठही मळून झालेलं आहे, तर त्यालाही मी आता 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे। तर झाकण्यापूर्वी आपण काय करायचं, तेलाचे हात असतात ना, ते तेलाचे हात थोडंसं फिंगरने आतमध्ये घालून घ्यायचं, म्हणजे आतमध्ये थोडंसं तेल ॲब्झॉर्ब होऊन जातं।
तो चलो वड़े तलने के लिए मैं हो गई हूँ अभी रेडी। तो ये है मेरा जुगाड़। गावी आपण केळीच्या पानावरती वडे थापले जातात आणि इकडे मी घेतली आहे प्लास्टिकची पिशवी आणि त्याला धुवून स्वच्छ घेतली आहे आणि त्याच्यावरती थापणार आहे मी वडे। तर पिशवीला पहिलं तेल लावून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे करायचे पिठाचे आणि एक एक करून थापत जायचं। तर त्याच्या आधी थोडंसं पीठ आपण एकदा परत हात मारून घ्यायचा म्हणजे ते थोडंसं सैल होऊन जातं। तर आता लहान लहान छोटे गोळे करून घेऊया आणि गोळे करून झाल्यानंतर ते आपण पिशवीवरती थापूयात। तर वडा थापतानाही आपण थोडंसं तेल लावून घेऊया हाताला, म्हणजे मग आपले वडे आहेत ना हाताला चिटकत नाहीत। तर बघा कसा गोलगोल झाला आहे की नाही, पुरीसारखा एकदम वडा। तेलही कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेलही गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता वडा सोडला आहे। इकडे मी दुसराही वडा करून घेते आहे, म्हणजे कढईमध्ये 2-2 वडे तुम्ही इझिली टाकू शकता। कढईतल्या वड्यालाही आपण आलटून पलटून करून घेऊया, म्हणजे मग एकदम टमटम असे फुलतात वडे। वड्यामध्ये तेल असतं ते पूर्णपणे आपण काढून घ्यायचं, कारण तेल हे आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं। तर बघा वडा कसा टमटम एकदम फुगला आहे। इकडे आपण चिकन ठेवलं होतं तर त्यालाही मस्त अशी उकळी आली आहे आणि छानसा वासही सुटला आहे। तर त्यालाही आपण पलटून घेऊया, म्हणजे अलटूपलटून करून घेतलं की सगळ्या साईडनी शिजून जातं। हा बघा माझा माऊ चिकन खाऊन पोट एकदम टम्म करून आराम करतो आहे, कसा रिलॅक्समध्ये बसला आहे। तर आता रेडी झालं आहे आपलं कोकणी पद्धतीने चिकन आणि वडे। तर चिकन ही बघूया आपल्याला टेस्ट कशी झाली आहे ती। तर पहिलं आपण वाटीत काढून घेऊया चिकन, खूप गरम गरम आहे। तर आपण चिकन बरोबर असाच कांदा खातो, जसं गोल गोल कापून। तर असावाला कांदा तुम्ही नक्की ट्राय करा, कारण कांदा मी कापून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मीठ आणि तिखट मसाला टाकला आहे आणि कोथिंबीर टाकली आहे। खूप छान असा हा कांदा लागतो, एकदा नक्की ट्राय करा। चिकनची ग्रेव्ही खूपच छान झाली आहे। तर आता जेवून घेऊया आणि व्हिडिओ इथेच संपूया। तर कसं वाटलं तुम्हाला कोकणी पद्धतीने चिकन आणि वडे, ते मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक नक्की करा। तर आतासाठी बाय।